नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे। एका दिवसात तब्बल 15 दिवसा एवढा पाऊस झाल्यानं शहरातील नैसर्गिक जलनिस्सारण व्यवस्थेवर मोठा ताण झाला असं सांगत भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम उपाययोजना करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मंगळवारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं। अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं, तर अनेक रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला। या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं। मदत आणि बचाव कार्य तातडीनं राबविण्यात आल्याची माहिती देत नैसर्गिक जलनिस्सरण व्यवस्थेवरही अतिवृष्टीचा मोठा ताण आल्याचं त्यांनी नमूद केलं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नागपुरात एका तासात सुमारे 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। शहरातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। काल जवळपास 186 मिलीमीटर पाऊस हा एका दिवसामध्ये नागपूरमध्ये पडला, पण त्यातलाही जवळपास 110 मिलीमीटर पाऊस हा 1 ते सव्वा तासाच्या अंतरात पडला। त्यामुळे अनप्रेसिडेंटेड अशा पद्धतीचा हा पाऊस होता आणि तोही जशी ढगफुटी होते तसा काही भागातच झाला। त्यामुळे त्या भागातले जे काही सखल एरिया होते किंवा लो लाईंग एरियाज होते त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। विशेषतः 3 शाळांमध्ये त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालवावं लागलं आणि सर्व मुलांना, जवळपास 450 मुलांना बाहेर काढावं लागलं। प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं। काही ठिकाणी बोटी वापरल्या, काही ठिकाणी रोप वापरले आणि जे काही रेस्क्यू करायचं होतं ते अतिशय वेगाने सगळ्यांना रेस्क्यू केलं। त्यामुळे कुठलीही हानी त्या ठिकाणी झाली नाही। दरम्यान पावसानंतर शहरातील परिस्थितीवरून स्थानिक प्रशासनावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की शहरात विविध विकास कामे सुरू असल्यानं काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी या परिस्थितीचे मुख्य कारण अभूतपूर्व आणि अतिवृष्टीचे प्रमाण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हे देखील सत्य आहे की कामं चाललेली आहेत, ती अर्धवट आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबलं। पण सरसकट असं नाही आहे, कारण मी जसा उल्लेख केला की जर 1 ते सव्वा तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टीम एवढ्या पावसाकरता डिझाईन नसते। आपण सिस्टीम डिझाईन करताना गेल्या 20-25 वर्षातला जो डेटा आहे तो या डेटातला जो अधिकतम पाऊस आहे त्याच्यात 10% जास्त अशा पद्धतीनं ती सिस्टीम डिझाईन होते। परंतु जर इतका पाऊस एकत्रित आला तर त्यातनं काही डिस्ट्रप्शन्स होतात। पण म्हणूनच मी सांगितलं की आता एक प्रकारे अशा प्रकारचे इव्हेंट्स हे सातत्याने होत आहेत आणि राज्यभरात, देशभरात होत आहेत। त्यामुळे याचाही विचार आपल्याला पुढच्या काळात करावा। भविष्यात अशा पूरसदृश्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं।